श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण जो अनुभव ऐकणार आहोत तो अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाचं हृदय हे सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही। ज्यावेळेस मी हा अनुभव ऐकला त्यावेळेस माझ्या मनामध्ये एकच वाक्य आलं, ज्याच्या हृदयी गुरुस्मरण भय कैसे तया दारुण, काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करील। या वाक्याची प्रचिती देणारा आजचा स्वामींनी यांना खूप सुंदर अनुभव दिलेला आहे। खरंच आपण गुरुवरती जर श्रद्धाभाव ठेवला तर अशक्य असणारी गोष्ट कशा प्रकारे शक्य होऊ शकते हे आपल्याला या अनुभवातून कळणार आहे। चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी मला दिलेला खूप मोठा अनुभव शेअर करत आहे। तसे तर स्वामींनी आत्तापर्यंत खूप सारे अनुभव मला दिले आहे, पण आत्ताचा जो लेटेस्ट अनुभव आहे तो देखील मी तुम्हाला आज सांगणार आहे। सुरुवातीला मला सांगायला फार आनंद वाटेल की मी महाराजांचा सेवेकरी कसा बनलो। आमच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ हा गंध कुठेही नव्हता। माझे वय जवळपास 20 ते 21 वर्ष वय माझं पलटून गेलं, तरी देखील महाराज कोण, महाराज कसे असतात काय मला काहीच माहीत नव्हतं। फक्त एकदा मी माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो, तिथे महाराजांचा फोटो होता आणि त्या फोटोवरती लिहिलं होतं वरती श्री स्वामी समर्थ, खाली होतं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। त्यावेळेस मला कळालं की यांना श्री स्वामी समर्थ महाराज असे म्हणतात। तेव्हा सर्वप्रथम मी महाराजांना बघितलं आणि बघितल्यानंतर महाराजांनी मला त्यांचं कसं करून घेतलं हे मला काही कळालंच नाही। त्यानंतर माझ्यासमोर आपोआप वेगवेगळे व्हिडिओ कशा माध्यमातून महाराज माझ्यासमोर यायला लागले। सर्वप्रथम महाराजांचा मला एक असा अनुभव आला, मी पूर्णपणे नास्तिक होतो असं म्हणायला देखील हरकत नाही, कारण मी कधीच मठात वगैरे काही जाणं कधीच मी केलं नाही। पण माझे जे वडील होते ते खूप धार्मिक वृत्तीचे होते आणि आमचं जे काही असायचं गुरुपौर्णिमा किंवा दत्त जयंतीला माझे वडील मठामध्ये प्रसाद म्हणून काहीतरी अन्नदान करत असायचे। ही त्यांची खूप दिवसाची सवय होती आणि ह्यावेळेस त्यांनी मला दरवेळेस म्हणायचे ते की माझ्यासोबत चल, पण मी त्यांच्यासोबत कधी जात नव्हतो आणि त्यामुळे मग मी एकदा असंच ते मला म्हटले की माझ्यासोबत मठात चल आणि मी मठात गेलो। मठात गेल्यानंतर मग तिथलं सर्व काही जे होतं, मी पण विशेष म्हणजे महाराजांच्या पाया वगैरे काहीच पडलो नाही। मठात जाऊन सुद्धा मी महाराजांच्या पाया पडलो नाही। आमचा जो काही प्रसाद होता तो प्रसाद आम्ही दिला, वाटला आणि त्यानंतर मी घरी आलो। घरी आल्यानंतर काय झालं की माझं जे काही काम होतं जवळपास 1-2 वर्षापासून ते पेंडिंग होतं, ते काम होतच नव्हतं। मी खूप चक्रा देखील घातलेल्या होत्या पण ते काम माझं होतच नव्हतं। त्यानंतर समोरून मला कॉल आला की तुमचं काम झालेलं आहे। थोडंसं विशेष वाटलं, पण म्हटलं की आता एवढ्या दिवसाचं माझं चालू होतं तर ते झालं असेल। असंच झालं आणि त्यानंतर एक माझा जो मित्र आहे ज्याच्या घरी मी महाराजांना सर्वप्रथम बघितलं होतं, त्याचा मला कॉल आला की मला याच्यात जायचं आहे पालखीसाठी महाराजांच्या, तू येतोस का? मी नाही म्हटलं त्याला की नाही मला वेळ नाही, पण त्याने खूप हट्ट धरला की चल म्हणून, मला सोबत कोणी नाही, प्लीज माझ्यासाठी चल असं मला हट्ट धरला। त्यामुळे मग मी त्याच्यासाठी पुन्हा एकदा तिथे गेलो आणि महाराजांची त्यावेळेस पालखी वगैरे झाली, पालखी झाली। त्यानंतर मग आम्ही घरी आलो। घरी आल्यानंतर मग मला पुन्हा एकदा असं झालं की माझं जे काही मी सोनं गहाण टाकलेलं होतं, म्हणजे माझ्या वडिलांनी मला गहाण टाकायला सोनं दिलेलं होतं, ते सोनं मी गहाण टाकलेलं होतं, पण त्याच्यासाठी जी रक्कम आहे ती सोनं सोडवण्यासाठी ती रक्कम मी खूप दिवसापासून जमा करण्याचा प्रयत्न करत होतो। थोडीशी रक्कम व्हायची, पुन्हा त्यातून खर्च व्हायचा, असं माझं कंटिन्यू ते चक्र सुरू होतं। आणि मग त्या दिवशी काय झालं की अचानकपणे माझे जे पैसे गुंतलेले होते ते पैसे मला अचानकपणे आले आणि मग मला कळालं की नाही, कुठेतरी काहीतरी कनेक्शन आहे, कारण 2 वेळेस असं होऊ शकत नाही की मी 2 वेळेस गेलो आणि 2 वेळेस असं झालं। मला असं म्हणायला देखील हरकत नाही की महाराजांनी मला अगोदर अनुभव दिला, त्यानंतर मी त्यांच्या सेवेत आलो आणि मग मला कुठेतरी क्लिक झालं की नाही, ही अदृश्य रूपाने काहीतरी शक्ती आहे म्हणून मला कळालं। आणि त्यानंतर मग मी हळूहळू मठात जायला सुरुवात केली। मी मठात जाऊ लागलो, आरती करू लागली आणि महाराजांची खूप गोडी मला निर्माण झाली आणि मी महाराजांचा एक निस्सीम भक्त म्हणतात ना, तशा प्रकारे बनलो आणि महाराज माझ्याकडून माईकमध्ये त्यावेळेस बोलून घेऊ लागले, वेगवेगळे कार्य करून घेऊ लागले। मठात जे काही असायचं मी पूर्णपणे स्वामीमय झालो असं म्हणायला देखील हरकत नाही।
तेथून पुढे खऱ्या अर्थाने मी स्वामी भक्त बनलो. त्यानंतर जीवनामध्ये महाराजांनी खूप सारे अनुभव दिले. तो अनुभव असा होता की मी मठामध्ये होतो आणि माझी जी काही आरती होती ती आमची आरती होती. त्यामुळे माझी पत्नी आणि मी नैवेद्य घेऊन मठामध्ये गेलेलो होतो. महाराजांची आरती संपन्न झाली. त्यानंतर मला घरून माझ्या आईचा कॉल आला. कॉल आल्यानंतर ती म्हटली की वडिलांना खूप त्रास होत आहे, त्यांच्या छातीत प्रचंड वेदना होत आहे. आणि तेवढ्यात माझा जो आमच्या शेजारचा मुलगा आहे तो आला आणि त्याने बघितलं. तर त्याने फोन घेतला. तो म्हटला की वडिलांना हार्ट अटॅक आलेला आहे, त्यामुळे तुम्ही धावत पळत लवकर घरी या. असं ज्यावेळेस म्हटले त्यावेळेस मला खूप खूप टेन्शन आलं. पण महाराजांवरती पूर्ण विश्वास होता. मी तिथेच महाराजांपुढे डोळे ओले केले, डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि महाराजांना एकच विनंती केली की स्वामी, हे बघा, मी तुमच्या आरतीसाठी आलेलो आहे आणि वडिलांना काहीच होऊ देऊ नका, त्यांना एकदम व्यवस्थित बरं करा, असं मी त्यांना प्रार्थना केली. माझी पत्नी आणि मी धावत पळत आलो. त्यानंतर वडिलांना तोपर्यंत हॉस्पिटलला घेऊन गेले होते. आम्ही महाराजांचा जो काही नैवेद्य होता तो घरी ठेवला. महाराजांचं जे तीर्थ होतं ते तीर्थ घेतलं आणि हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे गेलो तोपर्यंत वडिलांना ॲडमिट करून घेतलं गेलं होतं. ॲडमिट वगैरे केलं आणि ॲडमिट केल्यानंतर खूप टेन्शन, पण महाराजांचं नामस्मरण धावा कंटिन्यू सुरू होता. त्यानंतर माझ्या वडिलांना ICUमध्ये ठेवण्यात आलं होतं. ICUमध्ये ज्यावेळेस मी माझ्या वडिलांना बघायला गेलो त्यावेळेस मी महाराजांचे जे काही तीर्थ होतं ते तीर्थ सोबत घेऊन गेलो आणि ते तीर्थ माझ्या वडिलांना मी थोडंसं तोंडाला दिलं. त्यानंतर सर्व अंगावरती तीर्थ शिंपडलं आणि त्यानंतर बाहेर आलो. थोड्या वेळाने त्यांची परिस्थिती जी होती ती एकदम नॉर्मल झाली होती आणि ते थोडेसे ECG वगैरे जे डॉक्टरांनी काढला तो देखील नॉर्मल आलेला होता. डॉक्टर म्हटले काही नाही, थोडंसंच प्रॉब्लेम आहे, जास्त काही नाही, लवकर हॉस्पिटलला आणलं त्यामुळे व्यवस्थित झालेलं आहे. एक ब्लॉकेज आहे पण थोडंसं आहे, ते पण जास्त नाही, असं डॉक्टर म्हटले. आणि त्यानंतर डॉक्टरांनी मग आम्हाला 4-5 दिवसामध्ये सुट्टी दिली. हे बघून मला खूप आनंद झाला की महाराजांनी माझी प्रार्थना ऐकली आणि महाराजांनी वडिलांना घरी आणलं. आणि त्यानंतर आम्ही जे काही रुटीन चेकअपसाठी जात होतो, कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं की ब्लॉकेज थोडंसं असलं तरी पण कधी पण काही होऊ शकतं, त्यामुळे ऑपरेशन आपण करूया, असं डॉक्टरांनी सांगितलेलं होतं. त्यानंतर आम्ही जेव्हा चेकअपसाठी गेलो, डॉक्टरांनी पुन्हा ECG वगैरे काढला तर डॉक्टरांनी सांगितलं की आता कुठेच ब्लॉकेज राहिलेलं नाही, एकदम व्यवस्थित झालं. ही देखील चकित करणारी घटना आहे, कारण असं कधी होत नाही. मी पहिल्यांदा बघितलं की तुमचं असं झालं म्हणून. ठीक आहे, चांगलं ऑपरेशन आपलं वाचलं. ह्यावेळेस माझ्या मुखामध्ये एकच नाव आलं, श्री स्वामी समर्थ. हे फक्त माझ्या स्वामी आईने केलेलं आहे. अशक्य असणारी गोष्ट शक्य केली. त्यानंतर माझा विश्वास स्वामींवरती आणखी दृढ होत गेला आणि मग मी खूप मनोभावे महाराजांची सेवा करू लागलो. जशी सेवा करत होतो तशी माझ्या व्यवसायामध्ये महाराज मला साथ देत होते. व्यवसायामध्ये खूप प्रगती होत होती. माझ्या ज्या दुकानावरती जे कोणी यायचे त्यांना मी महाराजांची सेवा सांगण्याचा प्रयत्न करत असायचो की तुम्ही जर दुःखात असाल तर श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा. जो कोणी मला काही स्वामींविषयी विचारायचं त्याला मी सर्व काही सांगत असायचो. त्यामुळे महाराज देखील माझ्यावरती प्रसन्न असतील असं मला वाटतं. कारण मग मी माझ्या दुकानावरती देखील महाराजांचं जप विनीट आहे ते देखील लावलेलं होतं. ते बघून सर्वजण म्हणायचे की तुमच्या दुकानात आल्यानंतर मनाला खूप समाधान वाटतं, शांती वाटतं. तुम्ही हे जे विनीट लावलेलं आहे ते ऐकून खरंच छान वाटतं, तुम्ही हे असंच ठेवा, असं म्हणायचं. त्यावेळेस खूप छान वाटायचं. माझी दुकानावरती बसून महाराजांची जी काही सेवा होती ती सुरू होती. आत्ताचा लेटेस्ट आलेला अनुभव मी तुम्हाला सांगतो स्वामी भक्तांनो, की आत्ता गुरुपौर्णिमेनिमित्त मी 108 स्वामीचरित्र पारायण करायचं ठरवलं होतं. महाराजांचा संकल्प केला, पण मी महाराजांच्या फोटो पुढे बसून किंवा देवघरापुढे बसून हे करणं शक्य नव्हतं, कारण मला दुकानावरती जाणं हे भागच होतं. दुकानावरतीच मी जात असायचो. दुकानावरती महाराजांचा फोटो मी लावलेला आहे. त्यानंतर मग जेव्हा दुकानावर जायचो तिथे बसून गिऱ्हाईक नसेल तर मग मी वाचायला सुरुवात करायचो. गिऱ्हाईक यायचं, मध्येच उठावं लागायचं बसत. पण अगोदरच स्वामींना सांगितलं होतं मी पारायण करत आहे, पण अशा प्रकारे माझ्याकडून पारायण होईल त्याची तुम्ही हे घ्यायचं आहे, ते तुम्ही मानून घ्यायचं आहे की माझं पारायण, आणि तुमच्यापर्यंत ती सेवा तुम्ही पोचवायची आहे, असं महाराजांना मी विनंती केली. आणि मी हे पारायण फक्त एकाच गोष्टीसाठी केलं होतं. महाराजांकडे एकच गोष्ट मागितली होती की कारण मला महाराजांचं दर्शन पाहिजे होतं.
मी महाराजांना म्हटलं की मी 108 स्वामीचरित्र पारायण करीन, पण पौर्णिमेपर्यंत मला तुमचं दर्शन पाहिजे आहे, मला तुम्ही भेटायचं आहे. मी खूप लोकांचे अनुभव ऐकलेले आहे की तुम्ही याला या रूपात दर्शन दिलं, असं दर्शन दिलं. मला देखील ही प्रचिती घ्यायची आहे, मला देखील अनुभव घ्यायचा आहे, मला देखील तुमचं दर्शन घ्यायचं आहे. मला तुमच्या दर्शनाची ओढ आहे आणि मला तुमचं दर्शन पाहिजे आहे. असं मी खूप कळवून महाराजांना प्रार्थना केली, खूप रडलो आणि त्यानंतर महाराजांचे 108 पारायण अशा प्रकारे मी संपन्न केले. आणि 108 पारायण करताना महाराजांनी असे दिव्यामध्ये आकार तयार होणे, त्यानंतर कोणीतरी येणे, असे खूप सारे संकेत म्हणा, अनुभव म्हणा ते दिले. पण मला महाराजांचं दर्शन पाहिजे होतं, ते काही मला मिळालं नाही. गुरुपौर्णिमेच्या दिवशी काल सकाळी जेव्हा मी उठलो, मनामध्ये एकच विचार आला की महाराज, मी फक्त काय मागितलं, तुमचं दर्शन मागितलं, तुमचं दर्शनच मला मिळालं नाही. मला हे पारायण करून तुमच्यापर्यंत माझी सेवा पोचलीच नाही असं मला वाटतं. पोचली असती तर तुम्ही मला दर्शन दिलं असतं असं उठल्याबरोबर माझ्या मनामध्ये आलं. पण म्हटलं जाऊ द्या, जशी महाराजांची इच्छा, योग्य वेळ आणखी आली नसेल, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा होईल असं मनामध्ये आलं. त्यानंतर फ्रेश वगैरे झालं, आंघोळ केली आणि सर्वप्रथम मी मठामध्ये गेलो. मठात गेलो, तेथील जे कार्यक्रम होते ते कार्यक्रमाला सुरुवात झालेली होती. महाराजांचं गुरुपद वगैरे घेतलं, गुरुपद घेतलं, मठाबाहेर पडलो कारण मला दुकानावरती जायचं होतं. दुकानावरती आल्यानंतर एक व्यक्ती माझ्यासमोर येऊन उभे राहिल्या आणि त्यांनी पूर्ण भगवे वस्त्र परिधान केलेले होते आणि रुद्राक्षाच्या माळा गळ्यामध्ये घातलेल्या होत्या. आणि ती व्यक्ती आली तर मग मी म्हटलं यांना काहीतरी द्यावं, म्हणून आपण नाही का दान करतो, आज गुरुपौर्णिमा आहे, काहीतरी आपल्याला द्यायला पाहिजे. म्हणून मग मी काय केलं, 11 रुपये घेतले आणि 11 रुपये त्यांच्या हातावरती ठेवले. त्यावेळेस ते म्हटले की आम्हाला 11 रुपये नाही पाहिजे, आम्हाला जे पाहिजे आहे ते देशील का, असं ते म्हटले. तर मी म्हटलं की मला जर शक्य असेल तर मी नक्की देईल असं म्हटले. तर ते म्हटले हो, तुला शक्य आहे, तू करू शकतो असं म्हटले. तर मी म्हटलं ठीक आहे, मी देऊ शकतो म्हटलं तुम्हाला. तर ते म्हटले की तू आज 10 असे नवीन सेवेकरी बनव, तुझ्या देवताची सेवा करतो, तुझ्या गुरूंसाठी तू 10 असे माणूस बनून शकशील का, असं ते म्हटले. तर मी म्हटलं हो ठीक आहे, मी प्रयत्न करेन म्हटलं. आणि मग त्यानंतर ते तेथून निघून गेले. पण त्यावेळेस मला काहीच कळालं नाही की हे का आले होते, कोण होते, काहीच नाही. आणि ज्यावेळेस ते येऊन गेले त्यानंतर मी जेव्हा बघितलं त्यावेळेस माझ्या दुकानामध्ये प्रचंड अष्टगंधाचा सुगंध सुटलेला होता. मी तर अष्टगंध लावलेला नव्हता, काहीच नव्हतं. एवढा सुगंध कुठून दरवळत आहे मला काहीच कळत नव्हतं. आणि त्यानंतर काय झालं की एक एक व्यक्ती माझ्याकडे येऊ लागली आणि जणू काय महाराजांनी असा काही संकेत दिला होता की यांना तुला सेवेत घ्यायचं आहे, तू फक्त पोस्टमनची भूमिका कर, असं महाराज मला सांगण्याचा प्रयत्न करत होते. आणि महाराजांनी मला दर्शन दिलं आणि महाराजांनी येऊन सांगितलं की यांना बघ, कारण ते खूप दुःखात होते. आणि मी त्यांना सहज विचारलं की त्यांना म्हटलं की तुम्ही आज मठामध्ये जा, महाराजांचं गुरुपद घ्या, असं मी त्यांना म्हटलं. आणि ते प्रत्येकजण तयार झाला की मी मठात जायला तयार आहे, कसं करायचं असतं, काय करायचं असतं, खूप कुतूहलाने त्यांनी विचारलं. कारण त्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्ही खूप म्हणजे खूप कष्टामध्ये आहोत, याच्यातून मार्गच मिळत नाही. आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही आज फक्त मठात जा, महाराजांचं गुरुपद घ्या, तिथे जी तुम्हाला सेवा करायला सांगतात ती सेवेला सुरुवात करा, बघा तुमच्या जीवनात काय होतील. आणि खरंच त्या दिवशी माझ्याकडून 11 सेवेकरी नवीन घडले गेले. ते महाराजांनीच करून घेतले. महाराजांची इच्छा होती त्यांना सेवेत आणायचं, पण घेतलं. आणि खरंच मी जी काही अंतःकरणापासून तळमळ केली होती महाराजांच्या दर्शनाची, त्यांनी मला दर्शन दिलं, पण मीच त्यांना ओळखू शकलो नाही, मी त्यांचं ओळखलं नाही. पण त्यांनी जे कार्य मला सोपवलं होतं, माझ्याकडून जे कार्य त्यांना करून घ्यायचं होतं ते कार्य मात्र त्यांनी माझ्याकडून करून घेतलं, याचा मला खूप आनंद आहे. आणि महाराजांना हे देखील त्यांनी मला दाखवून दिलं की तुझी सेवा माझ्यापर्यंत पोचलेली आहे, त्यामुळे खूप आनंद मला झाला. स्वामी भक्तांनो, ही गुरुपौर्णिमा माझ्यासाठी खूप खास होती. अशीच गुरुपौर्णिमा पुढची देखील असावी एवढीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे दादांचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला देखील असाच महाराजांचा अनुभव असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तुम्ही
तुम्हाला आलेला अनुभव माझ्यासोबत शेअर करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. श्री स्वामी समर्थ.